नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आपल्या भरपूर इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. अनेक सेवा आणि अनेक उपाय हे करत असतो. तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा असतील, कठीणातील कठीण इच्छा ज्या काही असतील, तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. फक्त उपाय करताना श्रद्धेने आणि मनोभावे करावे. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ. तर नारळाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर इच्छा कोणतीही असू द्या, धनासंबंधी असू द्या, किंवा नोकरी मिळत नाही, किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, तो व्यवसाय चांगला चालण्यासाठी, किंवा मुलांचे लग्न जमत नाही, त्यासोबतच जर संतती प्राप्तीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर कोणतीही इच्छा असू द्या, तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर काही दिवसातच तुमच्या इच्छा या पूर्ण होतील. तसेच हा उपाय कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष महिला कोणीही करू शकतं. ज्यांना इच्छा आहे हा उपाय करण्याची, ज्यांची कोणाची इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय कोणीही करू शकतं. तर अगदी कोणीही हा उपाय करू शकतं. त्यासोबतच मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. त्यासोबतच सुतक असेल तर तरीही तुम्ही हा उपाय करू नका. तर गुरुवार हा स्वामींचा वार आहे. त्यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचाही दिवस आहे. तर यासाठीच आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तर अतिशय शुभ असा दिवस गुरुवार असतो आणि त्यामुळेच आपल्याला गुरुवारच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक चांगला नारळ बघून आणायचा आहे. तर हे नारळ आधी पूजेमध्ये वापरलेले नसावे. नवीन नारळ आपल्याला विकत घेऊन यायचं आहे आणि घेऊन आल्यानंतर ते सोलून घ्यायचं आहे. फक्त त्याची शेंडी आपल्याला ठेवायची आहे. तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे. तर बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे. तर कधीही आपण जेव्हा कोणतीही सेवा किंवा उपाय करत असतो तर त्यावेळेस आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. बसायला आसन घेतल्याशिवाय आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करू नये. त्यानंतर प्रथम आपल्याला दिवाही प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळी प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अग्नीच्या साक्षीने आपण ती सेवा, जो काही उपाय आहे तर तो करत असतो. त्यामुळे आपल्याला प्रथम दिवा आणि अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर देवासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नारळाची शेंडी ही देवाकडे करायची आहे आणि नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे आणि अगरबत्ती आणि दिव्याने आपल्याला नारळाला ओवाळून घ्यायचं आहे आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. तर पूर्ण लक्ष हे आपण जो उपाय करणार आहे त्याकडेच आपल्याला असू द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, तर ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर ते नारळ आपल्याला देवघरासमोरच फोडायचं आहे आणि ते नारळ आपल्याला नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित करायचे आहे. पाण्याच्या ठिकाणी आपल्याला ते नारळ विसर्जित करायचं आहे. तर ते नारळ घरामध्ये कोणालाही खायला द्यायचं नाही आहे किंवा तुम्हीही खायचं नाही, किंवा एखाद्या झाडाखालीही तुम्ही हे नारळ ठेवू शकता. आणि त्यानंतर परत घरी निघून यायचं आहे आणि त्यानंतर घरी निघून येण्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही तलावात विसर्जित कराल किंवा झाडाखाली ठेवाल नारळ, तर त्यावेळेस परत एकदा आपल्याला प्रार्थना करायची आहे. जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे. तर गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर गुरुवार हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. तर गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वार आहे. त्यासोबतच स्वामींचाही वार आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. तर या उपायाने तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि मनोभावे हा उपाय करावा. नक्कीच स्वामी तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करतील. तसेच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू नका. तर अवश्य तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करून बघा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.